जय श्री महाकाल. गुड मॉर्निंग. झाली तयारी, चला शॉपवर जाऊ. आलो आपण आपल्या पैठणीच्या दुकानावर. कुलपा वगैरे उघडून घेऊ. काही गडबडीत चावी पडली होती. हँडल लावल्याशिवाय तर आपलं शॉप ओपन पण होत नाही. झालं ओपन आपलं शॉप. चला स्टँड वगैरे बाहेर काढून ठेवू. आलो आपण आत. जसं काल सोडून गेलो तसंच आज पण आहे. लाईट वगैरे चालू करू. वरती जाऊन झाडून झुडून सगळं, गादी वगैरे बाजूला. ही गादी दुपारच्या आरामसाठी असते खास. झाडू घेतला. झाडूचा तर पार बोरा वाजलाय, पण बरं आहे, धूळ तर साफ होती तिने. रप्पा रप झाडू झाडू, झटाक 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 झटाक. तिला जिना वगैरे रप्पा रप साफ करून खाली झाडलेले. हे हॉलची डिझाईन तर तुम्ही काल बघितलीच असेल. आज आपल्याला काम आलं थोडं डिझाईनमध्ये चेंजेस करायचं. आपण डिझाईनमध्ये चेंजेस करून घेतले. त्याच डिझाईनवर थोडी डिझाईन फुलं वगैरे ॲड केले. काल सांजनी झाली होती, आज नवीन तयारी. मला आजचं काम तर झालं. चला सुट्टी घेऊ. खाली आलो तर नवीन काम निघालं. साड्यांचे फोटो वगैरे काढायचे. भाऊनी घेतली साडी. एकनाथ शिंदेंची साडी आज वर केली होती, आज काढली. महाराष्ट्राचे नाथ एकनाथ. बाकीचा ट्रिपल मुन्याचा स्टॉक वगैरे दाखवताना भाऊ. आपल्या दुकानातला सगळा रेडी स्टॉक. ऑर्डरप्रमाणे साड्या तयार करून मिळतात मायकाला पैठणीमध्ये. येवल्याची शान म्हणतात ती प्युअर पैठणी. टिश्यू वर्कमध्ये एकनाथ शिंदेंची डिझाईन बनवलेलं पल्लू होती साडी. बघा किती छान प्रकारे जशी हवी तशी डिझाईन तयार करून भेटते. बसलो आता निवांत काउंटरला. सुट्टीची वेळ झाली, चला. झाला सुट्टीचा टाईम. भाऊ शॉप वाढवताना आज त्यांच्या हातात दोरा. निघालो घरी पायी पायी चिखलातून. आलो घरी. आईसाहेबांनी दरवाजा काढला. त्यांच्या हातात डबा दिला. जेवणात तयारी. जेवणामध्ये आज जेवल्याचा सुप्रसिद्ध. झोपतो आता. गुड नाईट. जय श्री महाकाल.